नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे. रोज सकाळी उठल्यापासून आपली धावपळ सुरू होते, नाही का? नवऱ्याचा डबा, मुलाची शाळा, नाश्ता सगळं कसं वेळेवर व्हायला हवं. या सगळ्या गडबडीत आपण एक गोष्ट नेहमी विसरतो, ती म्हणजे स्वतःला. आपण सगळ्यांची काळजी घेतो, पण आपली काळजी कोण घेणार? म्हणजे आपण सगळ्यांची काळजी करतो, सगळ्यांसाठी आपल्याकडे वेळ असतो, पण स्वतःसाठी वेळ नसतो. आपलं शरीर आपण खूप गोष्टींतून जातो. तरुण वयामध्ये लग्न झाल्यावर आणि मुलं झाल्यावर भरपूर चेंजेस होत असतात, भरपूर त्रास होत असतो. त्यातून गेल्यावर पण आपण आपली काळजी घेणं खूप गरजेचं आहे. नाहीतर उतरत्या एजमध्ये खूप त्रास होतो. मला पण काही गोष्टी लेट समजल्या आहे किंवा मी लेट ऑब्झर्व्ह केल्या. पण मी आता स्वतःला वेळ देते. मुलाला शाळेत सोडल्यावर मध्ये मला टाईम असतो, तेव्हा मी गार्डनमध्ये वॉकला येते. तिथं शांत बसते, थोडा वेळ वॉक करते. खूप सुंदर वाटतं आणि दिवसभर पण खूप प्रसन्न वाटतं, शरीर हलकं वाटतं. वॉकवरून आल्यावर नवऱ्याचा डबा असतो, तो डबा बनवते, नाश्ता बनवते आणि त्यानंतर मग पुन्हा स्वतः निवांत बसून काहीतरी नाश्ता करते आणि हेल्दी नाश्ता करते. आता मी थोडासा माझ्या लाईफस्टाईलमध्ये चेंज केला आहे. मी माझ्या वेट लॉस जर्नीवर आहे. तर मी थोडंसं हेल्दी खायचा प्रयत्न करतीये. स्वीट खात नाहीये, जेणेकरून माझं वेट थोडंसं कमी व्हायला मदत होईल आणि मोस्टली वेट कमीपेक्षा पण माझं शरीर हेल्दी राहील. शरीरानंतर दुसरी गोष्ट येते म्हणजे आपल्याला ज्या गोष्टीत आनंद मिळतो ते करणे. घरातले काम तर चालूच असते, पण त्याचबरोबर आपले छंद जोपासणे, आपल्याला जे आवडतं ते करणे, हे खूप जरुरी आहे. भले की ते पुस्तक वाचणे असो, निवांत बसून चहा पिणे असो किंवा गाणे ऐकणे असो, तुम्हाला जे आवडतं ते बघणे असो, या सगळ्यांसाठी वेळ काढा. नवीन-नवीन गोष्टी ट्राय करा, शिका. जसे तुम्हाला एखादी गोष्ट आवडत असेल, ती शिकायची असेल तर नक्की शिका. वयाची मर्यादा ठेवू नका. जसं मला कुकिंगची आवड आहे आणि बेकिंगची आवड आहे, तर मी बेकिंगचा क्लास पण केला आणि आता मी छोटीशी होम बेकर आहे. तसेच मला कुकिंगची आवड आहे, तर मी नवीन-नवीन रेसिपीज बनवते, ट्राय करते आणि त्यासाठी माझा दुसरा चॅनल पण आहे. तुम्हाला जर डिटेलमध्ये रेसिपी बघायच्या असतील, तर मी कमेंट बॉक्समध्ये त्या चॅनलची पण लिंक देईन. म्हणजे आपल्याला जे आवडतं ना, त्यासाठी नक्की वेळ काढा. तुम्ही बघशाल, की तुमचं मन खूप प्रसन्न होईल. तुम्ही आनंदी राहायला लागशाल. जे आपल्या स्त्रियांचा खूप मोठा प्रॉब्लेम असतो का आपली चिड होते. तिचं मूळ कारण असं असतं, की आपण स्वतः खुश नसतो किंवा आपल्याला आपल्या गोष्टी करायला जमत नाही. त्यामुळे होते. तुम्ही हाउसवाईफ असो किंवा जॉब करत असो, स्वतःसाठी एक नक्की वेळ काढा.